नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी नगमीन टीचर. विद्यार्थ्यांनो, आज आपण आपला 8वा पाठ पाहणार आहोत, सखू आजी. बघा, सखू आजी या पाठाचे लेखक आहेत राजन गवस. प्रस्तुत पाठात सखू आजीच्या मनातील जुन्या नव्या जीवन मूल्यांविषयीचे भान, तिची प्रगतिशील दृष्टी, निर्णय क्षमता, माणसावरचे प्रेम अतिशय सहजतेने व ओघवत्या शैलीत लेखकाने वर्णन केलेले आहे. बघा, आता या पाठामध्ये लेखकांनी आपल्याला काय सांगितलं आहे की ही एक सखू आजी नावाची आजी म्हणजेच म्हातारी बाई आहे आणि ती कशा प्रकारे त्यांना आवडते, ती कशा प्रकारे तिची जीवनशैली होती या विषयाची माहिती त्यांनी दिलेली आहे. चला विद्यार्थ्यांनो, आज आपण हा पाठ पाहूया आणि वाचूया सुद्धा. प्रत्येक ओळ व्यवस्थित आणि लक्ष देऊन बघा. सखू आजी परवा वारली ही गोष्ट कदाचित सांगण्या इतपत महत्त्वाची नसेल, कारण आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवत असतो. देखो, लेखक क्या बोल रहे हैं कि सखू आजी थी वो कल मर गई. ये इतनी इम्पोर्टेंट बात तो नहीं है. क्यों? क्योंकि रोज़ कितने सारे लोग मरते रहते हैं. मग सखू आजी मरण पावली यात विशेष काय? तो वो मर गई तो उसमें इट्स क्या इम्पॉर्टन्स इतना, असा प्रश्न कोणीही उपस्थित करू शकेल. ऐसा क्वेश्चन कोई भी कर सकता है. याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. इसके बारे में उन्हें कुछ नहीं कहना है. तरीही सखू आजीचा मृत्यू मला खोलवर जखम करून गेलेला, आपलं असं काही हरवलं असं मला आजही वाटतंय. उन्हें क्या लगता है कि ये जो सखू आजी है ये मर गई तो उनका कोई तो गया है, नज़दीक का कोई गया है, कुछ गुम हो गया है, ऐसे उन्हें लगता है. माझ्या जगण्यातला एक शुभ्र निरभ्र काही संपलं अशी एक पोकळी वाटते. कोणी सखू आजी? अभी कौन है सखू आजी? माझी कोणी लागत होती ती? उनकी कोई लगती थी? उनकी कोई रिश्तेदार थी? कोणीच नाही. ना माझ्या जातीची ना पातीची. नहीं, वो मेरी कोई भी नहीं थी. ना मेरी जात की थी ना ही मेरी रिश्तेदार थी. पण तरीही ती माझ्या जवळची होती. लेकिन फिर भी वह उनके बहुत ही नज़दीकी थी. रक्ताच्या माणसा इतकी, जितने हमारे जो घर के लोग होते हैं, रक्ताचे माणसं मतलब कौन, जो नज़दीक के खून के रिश्ते वाले रहते हैं, वैसे ही उनको लगती थी. सखू आजीचं वय वर्ष 90. कितनी इयर्स की थी वो? 90 इयर्स की थी. हातात काठी, वाकून कमान झालेलं शरीर, हाथ में उनके क्या थे, लकड़ी रहती थी और ऐसी झुकी हुई थी. चेहरा सुरकुत्यांनी भरलेला, मतलब क्या ना, रिंकल्स थे उनके चेहरे के ऊपर. सखू आजी गल्लीतून जाताना कोणी सहज म्हटलं, आजी कुठं चाललीस? तर लगेच उत्तर, कुठं जातोय बाबा? म्हातारा माणूस, हाडं गेली वडाला, बघा माझ्या मळाला. बुड्ढा इंसान है, पत्थर की तरह पूरे जो हड्डियाँ जो होती है वो एकदम झुकी हुई है. म्हातारी काय बोलते हे सगळ्यांना समजायचं असं नहीं. ये बुढ़ी क्या बात करती है ये किसी को समझ में नहीं आता था. क्यों? क्योंकि वो किस तरीके से बात करती थी, वो टोटली कविते में बात करती थी. पण प्रत्येक जण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो, लेकिन हर एक जन उससे बात करने का ट्राय करता था. म्हातारी प्रत्येकाशी बोलते. मला सखू आजी नेहमीच एक कविता वाटते. ये जो बुढ़ी थी हर एक से बात करती थी और लेखक को तो ऐसे लगता था कि वो खुद में ही एक कविता है. ती कवितेत बोलते. वो किस में बात करती है? कविते में ही बात करती है. कवितेत जगते. कविता ही उसका जीने का मकसद है. तिच्या इतकं प्रचंड भाषिक ज्ञान मला कोणाकडेच दिसलं नाही. उसके जैसा भाषा का ज्ञान था वो मुझे किसी के भी पास में दिखा नहीं. सखू आजी सहज बोलायला लागली तरी एक कविताच बोलायची. वो ऐसे नॉर्मली भी बात करती थी ना, तो उनको क्या लगता था कि वो एक कविता बोल रही है. हाँ, मतलब इतनी कविता में वो गुलजार थी. म्हणजे कुणी म्हटलं, म्हातारी गप्प घरात बसायचं सोडून कुठं निघालीस? मरायला. देखो, ऐसे बुढ़े इंसान को कोई कोई बोलता है ना ऐसे प्यार से, घर में बैठने का, तो मरने को किधर निकली है? तो वो लगेच क्या बोलणे की, देखो आता ती लगेच म्हणायची, मरणं लोकाला, सरणं दिक्काला, माझं कपाळ भरलं आभाळ, मरलं माणूस झिजलं कानूस. म्हातारी नवसाची भरून उरायची.
अभी ये ऐसे वर्डिंग्स होते थे कि किसी को समझ में भी नहीं आती थी, लेकिन वो जब बोलने की तो किसी को लगने का कि वो एक को एक जुड़ा जुड़ा के बोलती। लेकिन ऐसा था, रियलिटी तो ये थी कि वो एक बार बोलने लग जाती थी तो किसी को भी ये नहीं था, उसके मुंह से अपने आप से वो वर्डिंग्स निकलते थे, बट उसका मीनिंग किसी को भी समझता नाही था. आता आपोआपच तिच्या तोंडातून बाहेर येते. तिच्याशी बोलताना एक अवर्णनीय आनंद मिळायचा. मतलब जिसका कोई वर्णन नहीं है ऐसा आनंद मिळता था. लहानपणी शाळेला जाता जाता आजी आम्हाला गोळा करून बसायची. क्या करते थे देखो, छोटे थे वो लोग तो वो क्या करने की सबको साथ में लेकर बैठ जाने की. शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगायची. खेत में जो देव था उसके कहानियाँ बताने की. आजीची गोष्ट कधी कधी आठवडा चालायची. कभी कभी कैसे चलने का, वीक चलने की. शाळेला जाताना काही वेळ, शाळेहून येताना काही वेळ असा तो ठरलेला कार्यक्रम असायचा. स्कूल में जाते टाइम में कुछ टाइम, आते टाइम पे कुछ टाइम, ऐसा उनका फिक्स टाइमिंग होता था. एकदा आजीने एक गोष्ट सहज सुरू केली आणि संपवली. एक जो स्टोरी थी उन्होंने ऐसे ही एक स्टार्ट करी और ख़त्म करी, पण ती माझ्या मनात दीर्घकाळ रेंगाळली. लेकिन वो जो स्टोरी थी वो लेखक के दिल में हमेशा के लिए ही रह गई. आजी म्हणाली शेतात एक साप होता. आजी काय म्हणाली, खेत में एक सांप था, त्याचा माणूस झाला. वो सांप का क्या हुआ, आदमी बन गया. फिर त्याला पंख फुटले. उसको क्या फूटा, पंख फूटे. तो समुद्रावर गेला. कहाँ पर गया वो, समंदर में चला गया. 4 तप तपश्चर्या केली. वो तो ऐसे ही बोलते जा रही है. मग तो परत आला, त्याचा बैल झाला, खांदा मळला, नांगर जुंपला. ये जो बोलती थी ना उसमें बहुत सारी मीनिंग्स होती थी, लेकिन किसी को भी समझ में नहीं आती थी. देखो जब हम लोग खेत में काम करने जाते हैं तो नांगर हम लोगों को लगता है, नांगर का टोक देखा आपने स्टार्टिंग का कैसा होता है, ऐसा झुकाव होता है. सांप का डंक कैसा होता है, वैसा ही सेम होता है. तो उनको क्या लगने का कि वो ऐसा ही है. फिर उससे अगर हम लोग खोदते थे तो नदी बनती थी. ठीक है. तर बैलाची दातकुंडी बसली. देखो खेत में जो बैल होते हैं उसका मुंह ऐसा बांधा हुआ रहता है. क्यों बांधा हुआ रहता है, क्योंकि किसी ने बैल जो होते हैं उन्होंने वापस से वो जो बी डालते हैं, जो सीड्स डालते हैं, वो खाना नहीं चाहिए, इसीलिए. नांगराची नदी झाली. नांगराची काय झाली, नदी झाली. बैलाला आंघोळ घातली, त्याचा साप झाला. बैल को क्या किया, आंघोळ झाली. फिर उसका फिर से साप हो गया. नागिनीला घेऊन पळाला. हे सांगताना आजीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव, हाताच्या हालचाली, हे साऱ्या आपल्यासमोर घडत आहे असं आपण. ये जो बताते थे वो ऐसे लगता था कि जैसे वो बता नहीं रही है कि हमारे सामने ही वो होते जा रहा है, ऐसे ही लेखक को लगता था. असं वाटून अंगावर शहारे यायचे. शहारे येणे म्हणजे जसे हमारे बाल कैसे खडे हो जाते त्याला म्हणतात अंगावर शहारे येणे. हे गोष्ट ऐकल्यानंतर कित्येक दिवस ही गोष्ट माझ्या स्वप्नात जशीच्या तशी घडायची. उसके बाद में ये जो कहानी थी उनके दिमाग में कितने दिन तक वैसे ही चलती रही. बैल आंघोळ करायला लागला कि डोळे टक्क उघडे पडायचे. इधर देख लिया कि बैल नहा रहा है, बस इनके आंखें खड़े हो जाने के. उनको ख्वाब में मतलब सपनात सुद्धा तेच यायचं. असं वाटायचं काही वर्षात असं कधी घडलं नाही. ही कथा कधी अचानक स्वप्नात येतेच. आजीनं काही गोष्ट सांगितल्या पण एवढी कधी मेंदूत रुतली नहीं. मतलब दिमाग में ऐसी कोई भी कथा थी इतनी से गई नहीं थी, लेकिन ये जो कथा थी इतने हार्डली उनके दिमाग में ऐसे बैठ गई थी कि वो निकलने का नाम ही नहीं लेती. क्यों ऐसे गए थे उसका प्रश्न का उत्तर उनके पास में ही नहीं था. त्या काळी आणि त्यानंतर या गोष्टीचा अर्थ आजीला विचारला होता तर ती फक्त हसायची. मध्येच एकदा म्हणाली, गाव गरतीला, सपान धरतीला, धरती दुपावली, माती हरकली, आता हे कोणाला कळणार. नंतर म्हातारीला काहीच विचारलं नहीं. इसके बाद में उस बुढ़ी को कुछ पूछा ही नहीं, क्योंकि उसका हर क्वेश्चन का आंसर कविते में होता था तो उसको समझ में ही नहीं आता था. कळालं विद्यार्थ्यांनो. इथपर्यंत आज आपलं झालेलं आहे. याच्यानंतरचं आपण पुढच्या तासाला पाहूया. थँक्यू.